आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी मिसाईल किंवा अणुबॉम्बची गरज नसते. फक्त एक शंका पुरेशी असते, स्वतःबद्दलची, स्वतःच्या कर्तृत्वाबद्दलची. आणि माणूस आतून कुसळायला सुरुवात करतो. रामकृष्ण हरी मंडळी, सर्वांच्या अंतःकरणात विराजमान परमात्मा पांडुरंगाला कोटी कोटी वंदन. रात्रंदिवस आपण जगतोय असं आपल्याला वाटतं, पण खरंच आपण जगतो का, की फक्त लढतो? आपण जर थांबून शांतपणे विचार केला तर लक्षात येतं, आपलंच आपल्याशी सतत द्वंद्व चालू असतं. हेच आपल्याला जगद्गुरू संत तुकाराम महाराज सांगतात. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. या दोन ओळीतच सगळं आयुष्य सामावलं आहे. ही केवळ संतवाणी नाही, ही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याची वस्तुस्थिती आहे. आपण सगळेच युद्धात आहोत, पण बाहेरच्या जगाशी नाही, आपल्या स्वतःच्या मनाशी. या युद्धाचं स्वरूप खूप सूक्ष्म आहे. अंतर्बाह्य जग आणि मन. बाहेर एक जग आहे, स्पर्धा, अपेक्षा, तुलना, यश, अपयश. आणि आत एक जग आहे, विचार, भावना, शंका, भीती, आशा. हे दोन्ही जग जेव्हा एकमेकांवर आघात करतात, तेव्हा निर्माण होतं तिसरं महायुद्ध. जेव्हाही अगोज पडती आघात, येऊनी अनित्य नित्य करी. आपल्याला बाहेरून फारसा मार बसत नाही, पण आतून आपण जखमी होतो. कोणीतरी काही बोलतं, आपण शांत राहतो, पण अंतर्मनात वादळ उसळतं. अपयश येतं, आपण हसतो, कारण कर्त्या पुरुषाला रडता येत नाही. किती भयंकर आहे हे. पण आतून मात्र आपण तुटून जातो. हेच ते अदृश्य आघात, जे कुणालाच दिसत नाहीत, पण माणसाला आतून संपवतात. महाराज म्हणतात, येऊनी अनित्य नित्य करी. हे आघात एकदाच होत नाहीत, ते रोज होतात, दररोज, सतत, रात्रंदिवस. म्हणूनच हे युद्ध एकदाच जिंकून संपत नाही, ते रोज लढावं लागतं. तुका म्हणे तुझ्या नामाची आबळे, अवघियांचे केले काळे तोंड. हे एक असं युद्ध आहे, जिथे पराभव झाला तर पुन्हा जन्म घ्यावा लागतो, पुन्हा लढावं लागतं. मग मार्ग काय? महाराज सांगतात, एकच अत्यंत सोपा पण अत्यंत प्रभावी मार्ग, नामस्मरण. नाम संकीर्तन साधन पैसोपे. नाम संकीर्तन साधन पैसोपे. जळतील पापे जन्मांतरीची, नलगती सायास जावे वनांतरा. सुखे येतो घरा नारायण. कुठे जाण्याची गरज नाही, कुठे पळण्याची गरज नाही. जे हवंय आपल्याला ते सगळं आपल्या आतच आहे. पण जग आणि मन ह्या दोन सेना आपल्याला कधी हरवतात हे आपल्याला कळतही नाही. म्हणूनच महाराज आर्ततेने सांगतात, आता तरी पुढे
हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. ही ओळ म्हणजे जीवनाचा टर्निंग पॉइंट आहे. इतकं सगळं सहन केलं, इतक्या वेळा पडलो, पण आता तरी थांबा आणि स्वतःकडे बघा. नका करू नाश आयुष्याचा. आपण आयुष्याचा नाश कसा करतो? वाईट सवयींनी? हो, पण त्याहून जास्त वाईट विचारांनी. स्वतःवर शंका घेऊन, स्वतःला कमी लेखून, स्वतःची किंमत न ओळखून आपण स्वतःचं नुकसान करतो. आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी मिसाईल लागत नाही, फक्त एक शंका पुरेशी असते. पुढे महाराज म्हणतात, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. ही नम्रता नाही, ही आर्त हाक आहे. चित्त शुद्ध करणं म्हणजे मन रिकामं करणं नाही, तर मनातील गोंधळ साफ करणं. मत्सर, भीती, राग, तुलना हे काढून टाकणं म्हणजे चित्त शुद्ध करणं. कारण जे मन शुद्ध असतं ते स्थिर होतं, आणि जेथे स्थिरता आहे तेथे विजय निश्चित होतो. हित ते करावे देवाचे चिंतन, करुणी या मन एकविध. देव म्हणजे सत्य, शांतता, शुद्धता. मन एकविध म्हणजे पूर्ण एकाग्रता. आज आपलं मन कुठे आहे? भूतकाळात, भविष्याच्या चिंतेत की मोबाईलमध्ये, पण वर्तमानात नाही. म्हणून आपण हरतो. जेव्हा मन एकविध होतं तेव्हा जीवन बदलायला लागतं. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. जीवन हा व्यापार आहे. तुम्ही काय देताय आणि काय घेताय. जर तुम्ही वेळ वाया घालवत असाल तोटा आहे. जर नकारात्मक विचार करत असाल तोटा आहे. पण जर तुम्ही स्वतःवर काम करत असाल तर लाभ आहे. हेच तिसरं महायुद्ध आहे. बाहेरचं नाही, आतलं. हे युद्ध थांबणार नाही, पण आपण जिंकू शकतो. कसं? आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आजपासून स्वतःला कमी लेखणं थांबवा. स्वतःवर विश्वास ठेवा. मन स्वच्छ करा. आपल्या विचारांना दिशा द्या. डोळे दोन असतात, पण तिसरा डोळा उघडला की दिसतं शत्रू बाहेर नाही, तो आत आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःला जिंकता तेव्हा तिसरं महायुद्ध संपतं. माऊली, जर हे विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेले असतील तर द रहाणे रिफ्लेक्शन्सला सबस्क्राईब करून तुमची प्रतिक्रिया नक्की लिहा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.